नमस्कार रसिक हो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही फार मजेत असाल. कवितांचे माहेरघरमध्ये मी नंदा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा भरभरून स्वागत करते. मी सादर केलेल्या कवितांना तुम्ही जो अप्रतिम असा प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार. असंच मला सपोर्ट करत राहा. व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, त्या बेल आयकॉनला दाबायला पण विसरू नका, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन कविता अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज मी तुमच्यासमोर कविवर्य कुसुमाग्रज यांची एक अप्रतिम अशी कविता घेऊन आली आहे. ही कविता पर्सनली मला खूप आवडते. या कवितेमध्ये त्यांनी एका अशा व्यक्तीचं वर्णन केलं आहे ज्याचा पूर्ण संसार नदीच्या पुरामध्ये वाहून गेला आहे आणि तरीही तो माणूस अजिबात हिंमत हारलेला नाही आहे आणि ह्या सगळ्या संकटांना तो कशा रीतीने सामोरं जातो आणि त्याच्यामधली ती हिंमत आणि त्याच्या मागच्या त्याच्या सगळ्या भावना त्यांनी ह्या छोट्याशा कवितेमधून आपल्यासमोर मांडल्या आहेत. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मी कुठल्या कवितेबद्दल बोलते आहे, कारण ही कविता इतकी फेमस आहे की तुम्ही सगळ्यांनी ते कधी ना कधी कुठे ना कुठे वाचली असेल, ऐकली तरी नक्कीच असेल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण कवितेला सुरुवात करूया. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशिनी पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेरवाशिनी पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते नेले. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कविता कशी वाटली मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन कवितेसह. तोपर्यंत काळजी घ्या.